स्वातंत्र्य आणि संयुक्त महाराष्ट्र मुंबई आपली बोलू शकतो. हे कामगाराचं महत्त्व कळत नाहीये का? नुसतं हायर अँड फायर पाहिजे तेव्हा कामगार कायदे म्हणजे कामगारांच्या बाजूने कणव बोलायचं आणि प्रत्यक्षात कामगारांचं वाटोळं करून टाकायचं, हे राज्यकर्त्याचं लक्षण नाहीये. आज सुद्धा तिकडे जे काय चाललेले बंगालमध्ये, हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कुठे कधी तुम्ही काय घालताय आम्हाला? तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? आणि हा मुद्दा म्हणून मी कालचा लोकसत्तेचा, सध्या लोकसत्ता का? कारण तुम्ही म्हणाल सामना काय, सामना तर लिहितोच, सामना तर अगदी परखडपणाने आणि ते सत्य लिहितो. उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी वाभाडे काढायचे म्हणून सामना कोणाचे वाभाडे नाही काढत. पण ही आमची जी काय बांधिलकी आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, पाचवा स्तंभ, किती स्तंभ आहेत ते आहेत की नाही जागेवर, हा सुद्धा एक प्रश्न आहे, संशोधनाचा विषय. पण हा कालचा लोकसत्तेचा अग्रलेख मुद्दामून तुम्ही वाचला नसेल तर वाचा आणि देवेंद्र फडणवीसांना छान असं पार्सल करून पाठवा की वाचा काय लिहिलंय याच्यामध्ये. महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. पण त्यावेळेला म्हणजे 2010 साली अरुण जेटली